नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता कुणालाही 3 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येणार नाही. ज्यांच्याकडे 3 लाखांपेक्षा जास्त रोकड आढळेल अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना एका वेळेस स्वतःकडे 3 पेक्षा जास्त वाहनं ठेवता येणार नाहीत. त्याचप्रमाणे 3 पेक्षा जास्त वाहनांवर झेंडे देखील लावता येणार नाहीत असा इशारा देखील महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे ज्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ शकेल अशा रस्त्यांवर कुठल्याही प्रकारे रोड शोला अथवा रॅलीला परवानगी देऊ नये अशा प्रकारच्या सक्त सूचना देखील महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत. या संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री मकरंद रानडे, ठाणे विभागाचे आयकर आयुक्त श्री सुभाष चंद्र, महावितरणचे मुख्य अभियंता श्री करपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये रोख रकमेच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं, बँकांमधील संशयित व्यवहारांवर नजर ठेवणं, रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांबरोबरच स्थानिक पोलिसांची मदत घेणं आदी महत्त्वपूर्ण सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 228 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता 805 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. 33 प्रभागांमधील 131 जागांसाठी 1088 अर्ज आले होते. त्यापैकी 55 अर्ज हे अवैध ठरवण्यात आले होते. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अनेकांनी नगरसेवक होण्यासाठी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. या बंडोबांना शांत करण्यासाठी राजकीय पक्षांनी व्यूहरचना देखील आखली होती. या व्यूहरचनेला बऱ्यापैकी यश आले असून तब्बल 228 जणांनी आपापले अर्ज मागे घेतले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षांना बंडोबांची झळ बसली होती. त्यामुळे त्यांची डोकेदुखी देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती. अखेर या सगळ्यांना शांत करण्यामध्ये राजकीय पक्षांना यश आलं असलं तरीही मोठ्या प्रमाणात अपक्ष अजूनही रिंगणामध्ये आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काही बंडखोरांची नावं ही अत्यंत महत्त्वपूर्ण होती. प्रभाग क्रमांक 19 मधून सेनेच्या नगरसेविका नम्रता भोसले यांचं शिवसेनेने तिकीट कापल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आता नम्रता भोसले यांनी माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयनाथ पुर्णेकर यांनी आपले भाऊ आणि काँग्रेसचे उमेदवार छत्रपती पुर्णेकर यांना मदत करण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपला या ठिकाणी फटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 22 मधून सेनेच्या विद्यमान नगरसेविका पूजा वाघ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या ठिकाणी देखील शिवसेनेला बंड थंड करण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर दुसरीकडे माजी उपमहापौर श्री ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर चांगलीच आगपाखड केली होती. त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे बंडखोर विलास ढमाले यांनी तर उपोषणाचा मार्ग पत्करला होता. त्यांनी देखील प्रभाग क्रमांक 22 मधून माघार घेतली आहे. तर प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री मदन कदम आणि त्यांच्या पत्नी नीता कदम यांनी अर्ज भरला होता. त्यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. दम आलू आणि चिकन तंदुरीवर मारताना ताव. मग आता मतदानासाठी या धाव. मतदान करायला विसरू नका. दिनांक 21 फेब्रुवारी 2017.
तुमचं मत ही तुमची ताकद. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट, तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांना आता सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक 5 च्या अपक्ष उमेदवार तेजस्विनी चव्हाण यांनी शिवसेना उमेदवार जयश्री जेरी डेव्हिड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणीची पावती सादर केली नसल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवूनही जयश्री डेव्हिड यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरवला. यावर देखील तेजस्विनी चव्हाण यांचा आक्षेप आहे की प्रत्येकाला समान न्याय मिळायला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही याचिका दाखल केली आहे. जे आमच्या समोरील उमेदवार आहेत जयश्री डेव्हिड, त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी असताना सुद्धा त्यांचा फॉर्म कसा काय पात्र ठरवला गेला ह्यासाठी आम्ही आरोकडे अर्ज केला असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की हा अर्ज मी पात्र ठरवतोय. आणि त्यासाठी त्यांनी तिकडे न्याय न दिल्यामुळे आम्हाला कुठेतरी उच्च न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली आणि ती काल आम्ही त्याप्रमाणे याचिका दाखल केली आहे. याविरोधात तेजस्विनी किरण चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. केवळ तेजस्विनी चव्हाण यांनीच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी देखील याच्यावर आक्षेप घेतला असल्याचं यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. सुनील यादव या इसमाला तब्बल 29,97,500 रुपयांच्या जुन्या नोटा बाळगल्या प्रकरणी वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने अटक केली आहे. त्याच्याकडनं 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. इटर्निटी मॉलपाशी जुन्या नोटा बदलण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक श्री मदन बल्लाळ यांनी या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी सापळा रचला असता सुनील यादव या ठिकाणी इटर्निटी मॉल समोरील बसस्टॉपवर आल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडनं 29,97,500 रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. जुन्या नोटा बदलून त्याला कमिशन मिळणार होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ.
मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या माजी नगरसेवक श्री सुधीर बर्गे यांच्या पुढाकाराने दरवर्षी लोकमान्य नगर परिसरामध्ये अतिशय उत्साहाने मागी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी मागी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान हा विषय घेऊन या ठिकाणी यंदा हा संपूर्ण गणेशोत्सव साजरा होतो आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं. रविवारी या ठिकाणी जीवन विद्या मिशन या वामनराव पै यांनी हाती घेतलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून यावेळेस जीवन विद्या मिशनची संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने श्रोतृवर्ग उपस्थित होता. हॅलो किड्स ही जॉर्ज चाको यांची शैक्षणिक संस्था गेल्या काही वर्षांमध्ये कळवा परिसरामध्ये चांगलीच नावारूपाला आली आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये देखील ही संस्था अतिशय लोकप्रिय आहे. वैविध्यपूर्ण उपक्रम त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आपली वाटणारी संस्था या सगळ्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी त्याचप्रमाणे पालक मोठ्या संख्येने या संपूर्ण संस्थेशी जोडले गेले आहेत. या संस्थेचा 14वं ॲन्युअल गॅदरिंग अतिशय उत्साहाने संपन्न झालं. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने या संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आपली कला सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर आपलं नृत्य सादर केलं, त्याचप्रमाणे आपल्या कला सादर केल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येने पालक देखील हजर होते. एक वेगळ्या प्रकारची एनर्जी त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बघायला मिळाली. विद्यार्थी आणि पालक या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित होतेच. मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आमदार श्री जितेंद्र आव्हाड, नगरसेविका सौ अपर्णा साळवी, नगरसेविका सौ मनाली पाटील, मिलिंद पाटील, ज्येष्ठ नेते श्री मनोहर साळवी, श्री मिलिंद साळवी आणि श्री मुकुंद केणी आणि प्रमिला केणी हे देखील यावेळी उपस्थित होते. पार्टी शुरू हुई है.
श्री जॉर्ज चाको यांची ही संस्था म्हणजे कळवा परिसरातील शिक्षणाचं माहेरघर बनले आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक या संस्थेशी जोडले गेले आहेत. आज हेलो किड्स का ये 14वां यानी 14th एनुअल डे है, जिसमें हमारे हेलो किड्स के सभी बच्चे, आपने देखा होगा कि 1.5 साल से लेकर 2.5 साल के बच्चे 300 बच्चे हैं पूरे मिलकर, ये पूरे एक ही प्लेटफॉर्म में आज पार्टिसिपेट कर रहे हैं. और आज का हमारा जो थीम है रेडियो FM, वो आज हमारा थीम है. तो मैं चाहता हूँ कि ये सब बच्चे लोग इस जो डांस है रेडियो FM के माध्यम से एक एक चैनल उसमें वो डांस करेंगे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.